कौरवांना आणि पांडवांना द्रोणाचार्याने शिकवलं, परंतु एक लव्य म्हणून होता कला पुढे चालत जाण्यासाठी आम्ही शिकवतो. कला ही पुढे चालत राहणार. नमस्कार मंडळी, मी साजेश पाटील तुमचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर कोपरकिरणीचा साजेश. आणि आज एकदम स्पेशल प्रोग्राम आहे. आमच्या सार्थकचे गुरुजी गुरुवर्य श्री अशोक बुवा म्हात्रे यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त प्रोग्राम ठेवलेला असतो, दरवर्षी असतो प्रोग्राम. तर आता आपण तिकडे चाललोय आणि व्हिडिओच्या सुरुवातीला आम्ही तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की सार्थकचा एक परफॉर्मन्स आहे आमच्या मुलाचा, भारी एक अभंग गाणार आहे तो. तर तुमचा एक रामकृष्ण हरी कमेंट त्याच्यासाठी एक आशीर्वाद म्हणून असेल तर नक्की कमेंट करा. आणि आता आपण निघूया, बोनकोडेमध्ये जायचं आपल्याला. फायनली मंडळी आपण पोहोचलो. आता मी दाखवतो तुम्हाला, इथे प्रोग्राम खूप रंगला आहे, थोडा लेट झालोय आपण आणि सार्थक वाट बघतोय आमची. आणि आज हे आहे मंडळी दत्त मंदिर, बघू शकता तुम्ही. त्याचं दर्शन घेऊ दत्त. आता दर्शन घेऊया सरस्वती मातेचं पण. सर्व पूजन वगैरे झालेलं आहे. मंडळी व्हिडिओ संपूर्ण बघा, भारी भारी अभंग असणार याच्यात, खूप छान छान अभंग असतात. तर जेवढे पण शिष्य आहेत आशुक बाबांचे सर्वजण एक एक अभंग दिला जातो सर्वांना.
दत्त मंदिरातून ताबडतोब रघुनाथवाडी पंढरपूरला नेला आणि पांडुरंगाच्या चरणी सगळे आपण लीन झालो. आता आपल्या कशाचीच काळजी करायची नाही. माझ्या बाजूला सार्थक बसलाय. हा गोड मुलगा गणपती 7-8 वर्षाचा आहे, पण 8 वर्षाच्या पेक्षा आपण त्याच्यावरती किती अपडेट करावं. इतका गोड गातो. आमच्या आळंदी पंढरपूर देहूला गातो तो. तर आता हे बोलखोड त्यांच्या बाजूचंच गाव आहे. समोर आहेत गुरुवर्य अशोक भाऊ म्हात्रे. बाबा आपण कुठून? नेरुळ गाव ना? तर आमच्या सार्थकचे पण तुम्ही गुरु आहात. म्हणजे गुरुपौर्णिमेचा आपला प्रोग्राम आज खूप छान रंगला आहे. तर तुम्ही थोडंसं आपल्या मंडळीला सांगू शकता का, म्हणजे गुरु आणि शिष्य त्यांच्याबद्दल थोडं? गुरुपौर्णिमा उत्सव हा दरवर्षी विद्यार्थी साजरा करत असतात. त्यांना त्या कार्यक्रमामधून त्यांची तयारी काय किंवा ते आपण शिकवलेलं जो अभ्यास, गाणं जे काय ते सुरामध्ये मांडतात, तालामध्ये मांडतात, हे त्याच दिवशी बघितले गेले जातं. कधी? गुरुपौर्णिमे दिवशी. सगळे जे शिष्य आहेत आपापल्या परीने नवीन असतात. काही लोक अगदी नवीन सुद्धा विद्यार्थी असतात. आता त्यांना काही लोक शिकवताना सारेगमपधनिसा 3-3 वर्ष 2-2 वर्ष शिकवतात. आमच्याकडचे विद्यार्थी जे आहेत ते 2 महिन्यामध्ये अभंग गातात. भले ते तुटका फुटका गातात, थोडंसं त्यांना कमतरता असेल, त्यांच्या स्वरामध्ये कमतरता असेल, तालामध्ये कमतरता असेल, परंतु ते गात राहतात. तर माझं असं म्हणणं असतं का आपण विद्यार्थ्यांसाठी अतिशय मेहनत घेतो, मी गुरु म्हणून, पण शिष्याने सुद्धा तेवढीच मेहनत घेतली पाहिजे. परत वयाचं अंतर असेल, कोण कमी वय असेल, कोण जास्त असेल, काय हे संगीत शिकताना वयाचा बिलकुल म्हणजे कमी जास्त वयाचा काय फरक नाही पडत. किती वय असू द्या, त्या माणसाला ज्याची इच्छा असेल तो माणूस शिकत राहतो आणि आम्ही त्यांना शिकवत राहतो. आम्ही फक्त त्यांना असंच म्हणतो का बाबा तुम्हाला हे गाणं येईल, परंतु शिकवल्यानंतर घरी त्याची किती आपण मेहनत घेऊन प्रॅक्टिस करतो त्याच्यावरती त्यांचं ते गाण्याचा जो स्वरूप आहे किंवा रियाज केल्यानं तुम्हाला गाणं म्हणता येईल. आम्ही सुद्धा आमच्या सरांकडे कितीतरी वर्ष, एवढे वर्ष शिकलो आहे. मला वाटते आम्ही आता 8वीपासून आम्ही गाणंच शिकतो आहे. अजून हे गाणं आम्हालाच आलेलं नाही, तरीसुद्धा आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना आमच्या परीनं शिकवत असतो. ही आज तुम्ही शिकवता, त्याच्यामुळे ही कला पुढे चालतच राहणार. कला पुढे चालत जाण्यासाठी आम्ही शिकवतो. कला ही पुढे चालत राहणार. आता अनुभवी भजनातला आणि चांगला गाईड सुद्धा आहे.
शिकवण्याकरता त्यांनी आयुष्य वेचलेलं आहे. त्यांनी स्वर ब्रह्म विभूषित पंडित प्रभाकर कारेकर यांच्याकडे जे संगीत धडे घेतले आणि त्याचा आज विनय आमच्या कळवे बेलापूर पट्टीतील त्याच्यापेक्षा आज इथून एक कलावंत त्याचा शिष्य कर्जतहून आला आहे मुरबाड. हे आपल्याला ध्यानात ठेवायला पाहिजे. आज आहात सार्थक आहे किती लहान आहे परंतु तो स्वरात गातोय, तालात गातोय आणि सुरात गातोय. याला महत्त्व आहे. कारण कला जी आहे, कला जी तुम्ही शिकवणार आहे ते तुम्ही आत्मसात आणि त्याचा अभ्यास कसा करता, अभ्यास तुम्ही करणं हे महत्त्व आहे. तेव्हा गुरुचं नाव तुमचं वाढू शकेल. कौरवांना आणि पांडवांना द्रोणाचार्याने शिकवलं, परंतु एक लव्य म्हणून होता ते द्रोणाचार्याकडे गेला आणि त्यांना मला दीक्षा द्या. द्रोणाचार्याने गुरुने सांगितलं की मला तशी दीक्षा देता येणार नाही. का तर मी यांचं कौरवांच्याकडे त्यांचा गुरु आहे, ते माझे शिष्य आहेत, त्यांच्याकडे सगळं माझं जे आहे सगळं ते माझं पालनपोषण ते करतात, त्याच्याकडे तुला मी देणार. पण तो एकनिष्ठ एकलव्य होता. त्यांनी गुरु द्रोणाचार्यांचा मातीचा पुतळा बनवला आणि तो गुरु समजून त्यांनी विद्या संपादन केली आणि इतका तो शिकला की एकदा कौरव आणि पांडव गुरु द्रोणाचार्य जंगलात आले असताना एक कुत्रा इतका भुंकायला लागला की त्याला सगळ्यांना सांगितलं द्रोणाचार्याने की याचा आवाज बंद करा, कोणाला करता येत नाही. मग त्यांनी एकलव्याला फक्त पाहिला कोणी द्रोणाचार्याने आणि एकलव्याने असा बाण मारला की त्याला जखमी झाली नाही आणि त्याचा तोंड जो आहे तो बंद केला. एवढं ते आत्मसात त्यांनी केले. तर तसाची माझी विनंती आहे की जेवढे शिष्य आहेत, माता भगिनी आहेत, या सर्वांनी जो अशुभोध शिकवतो त्याचा अभ्यास करावा आणि ही परंपरा इथेच न थांबवता ही परंपरा प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक पिढीमध्ये लहान थोर याच्यामध्ये बाई माणसं होतं, काही बाई माणसं इतक्या वयोवृद्ध आहेत की खरोखर ते कौतुकाला प्राप्त आहेत. आपली सर्व मंडळी बघेलच कोणी किती गायलेलं आहे, कसं गायलेलं आहे, त्यांचे वय किती आहे, सर्वजण बघतील. आणि त्याच्यामुळे जे आहे की याच्यामुळे प्रोत्साहन आहे की जे लोक बघतील की भजनामध्ये गेल्यानंतर त्याचा काय फायदा आहे, अशी प्रसिद्धी मिळते. ही परंपरा पुढे अशी वाढत राहावी अशी माऊलीचरणी प्रार्थना. धन्यवाद. कुंडलिका श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. आणि आता आपले सार्थकचा परफॉर्मन्स सुरू झालेला आहे. संपूर्ण बघा.
जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करावं. माझा विठोबाचा कैसा प्रेम भाव, 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 माझा खूप छान. ऐक ऐक सगळे माई, ऐक ऐक सगळे माई, नवलक्ष्मी सांगू काही. ऐक ऐक सगळे माई, नवलक्ष्मी सांगू काही. ऐक ऐक सगळे माई, नवलक्ष्मी सांगू काही. ऐक ऐक सगळे माई, अरे वा.
आवडे देवासी आई का प्रधान 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 नामाचा उच्चार रात्री दिवस नामाचा उच्चार रात्री दिवस नामाचा उच्चार रात्री दिवस नामाचा उच्चार रात्री दिवस नामाचा आता थोडं सर्व रिलॅक्स झालं. सगळी जेवणाची सोय पण केलेली आहे इथं नाही बाबा. जेवणाची सोय छान आहे ना. आपण थोड्याच वेळात आपल्याला माहिती पण देतील कार्यक्रमाविषयी. आता थोडं जेवूया. सर्व थकलेले आहेत गाऊन गाऊन. जेवणाची मस्त सोय केलेली आहे. काय काय जेवायला काय काय आमची पण व्हिडिओ करायची बहिणाची.